नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. माझ्या हातात तुम्ही एक पुस्तक बघताय. पुस्तकाचं नाव आहे टेम्पल मॅनेजमेंट. अत्यंत वेगळा विषय आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल बोलायचं तर बस नाम ही काफी. तरीसुद्धा मी सरांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. आपल्यासोबत डॉक्टर सुरेश हावरे आहेत. सर खूप नमस्कार तुमचं आणि खूप खूप स्वागत. धन्यवाद. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सरांनी आजवर एक मोठं कार्य उभं केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यातून आजवर त्यांना 100हून अधिक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. मग ते इमारत बांधकाम क्षेत्र असू देत, अणुशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा आपल्याला त्यांची ओळख आहे, लेखक म्हणून सुद्धा ओळख आहे आणि गिर्यारोहक म्हणून सुद्धा आपण सरांना ओळखतो. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचं काम आपल्याला माहिती आहे. पण टेम्पल मॅनेजमेंट हा एक वेगळा विषय. आज या विषयावर आपण सरांसोबत बोलणार आहोत. सर, फार वेळ न दवडता हे पुस्तक ज्यावेळेला हातात आलं त्यावेळेला या पुस्तकाचं वाक्य मी वाचलं. इंडिया हॅज अ रिच अँड डायव्हर्स कल्चर. अराउंड 30 लाख टेम्पल्स अक्रॉस द कंट्री आर अ टेस्टिमोनी टू दिस डायव्हर्सिटी. 30 लाख मंदिरं भारतात आहेत. मग टेम्पल मॅनेजमेंट हा विषय त्यामुळे तुमच्या मनात आला, काय नेमकं त्यामागचं कारण? बघा, मला साईबाबांची सेवा करायची संधी मिळाली 4 वर्ष. मी ॲज ए चेअरमन साईबाबा संस्थान ट्रस्टचा होतो आणि तेव्हा खूप अनुभव मला आले. म्हणजे मी बेसिकली न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे आणि माझा चमत्कारांवर वगैरे काही विश्वास नाही. पण साईबाबांच्या मंदिरामध्ये सेवा करायला मिळणे हाच एक चमत्कार मला वाटला. आणि तिथे गेल्यानंतर स्पिरिच्युअलिटीचे इतके अनुभव आलेत आणि मग माझ्या लक्षात असं आलं की भारतभर टेम्पल्स आहेत आणि मला तर असं वाटतं की टेम्पल्स हा भारताचा आत्मा आहे आणि त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की कुछ बात आहे की हस्ती मिट्टी नहीं हमारी. मी जेव्हा या वाक्याचा विचार करतो तेव्हा माझं लक्ष टेम्पलवर जातं की जोपर्यंत टेम्पल्स आहेत ना तोपर्यंत आपल्याला कोणी मिटवू शकणार नाही. टेम्पल हा आपला आत्मा आहे आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. कुठेतरी काही दुर्घटना घडली की आपल्याला टेम्पल्सची आठवण येते, तोपर्यंत आपल्याला काही टेम्पल्सची आठवण येत नाही. मी जेव्हा सर्वे केला तर एकही पुस्तक टेम्पल मॅनेजमेंट या विषयावर नाही आहे. मग आपण मार्केटिंग मॅनेजमेंट शिकतो, फायनान्स मॅनेजमेंट, HR मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट सगळं शिकतो, कॅटरिंग मॅनेजमेंट शिकतो. मग टेम्पल मॅनेजमेंट का नाही आतापर्यंत आलं? तर म्हणून मग मलाच असं वाटलं की आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि मी पहिलं पुस्तक टेम्पल मॅनेजमेंट या विषयावर तयार केलं. पहिलं पुस्तक आलं आणि आता कोर्सेससुद्धा टेम्पल मॅनेजमेंटचे सुरू झालेले आहेत. त्या कोर्सेसबद्दल माहिती? त्याच्या आधी ना मी येईल की टेम्पल इकॉनॉमी आणि टेम्पल जॉब पोटेन्शियलवर. तर 30 लाख मंदिरं आपल्या देशामध्ये आहेत. ही मोठ्या साईजची मंदिरं. छोटी छोटी मंदिरं जर आपण मोजली तर करोडो आहेत प्रत्येक गावाच्या विषयी. हां, म्हणजे एक गाव असं नाही की जिथे मंदिर नाही आहे, मंदिराशिवाय गाव नाही आहे. आणि एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल किती आहे तर एका मंदिरामध्ये 10 माणसं जरी एम्प्लॉय झाले तरी 3 कोटी एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल या मंदिरांचं आहे. शिर्डीला 5,000 एम्प्लॉईज आहेत, तिरुपतीला 15,000 एम्प्लॉईज आहेत. तुम्ही त्या वैष्णोदेवीला घ्या, बाकी सगळ्या टेम्पल्समध्ये घ्या, अशा हजारोच्या संख्येने एम्प्लॉईज आहेत आणि हे डायरेक्ट एम्प्लॉईज 3 कोटीपर्यंत होऊ शकतात. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट खूप आहे. म्हणजे फोटो लॉकेट छायाचित्रवाले आहेत, बाकी काही फुलहार तोरणवाले आहेत आणि असे मिठाईवाले आहेत, प्रसादवाले आहेत, असे कितीतरी मंदिराच्या आजूबाजूला व्यवसाय आहेत. म्हणजे इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट ही तेवढीच आहे. म्हणजे जवळपास 6 कोटी लोकांना रोजगार देणारं हे क्षेत्र आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष आहे. मग याच टेम्पल मॅनेजमेंटच्या माध्यमातून सध्या जी आपली ओरड असते की बेरोजगार तरुण, त्या तरुणांना सगळ्यांना एक खूप मोठा रोजगार भारतभरात उपलब्ध होऊ शकतो. डेफिनेटली उपलब्ध होऊ शकतो. आजपर्यंत या टेम्पल जॉब पोटेन्शियलकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्याकडे जर लक्ष दिलं आपण नीट
आणि आवश्यकता आहेत. बारीक बारीक गोष्टींच्या टेम्पल्समध्ये आवश्यकता आहेत. तसा तिथे सर्व्हिसेससाठी मॅनपॉवर लागतो. तसंच आता मंदिरांमध्ये भजनं तयार करणे, आरत्या लिहिणे, मंदिरांच्या पोथ्या लिहिणे, मंदिरांचा इतिहास लिहिणे, तिथे त्याला संगीत देणे, चाली देणे, त्या वाद्य त्याच्यात वापरणे, मंदिरांचं आर्किटेक्चर, मंदिरांचा इतिहास, हिस्ट्री, त्याचं महात्म्य, स्पिरिच्युअलिटीवर कितीतरी गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. असे खूप क्षेत्र त्याच्यात आहेत ज्याच्यामध्ये जॉब आहे, हिडन जॉब्स आहेत. तर हे जर आपण एनकॅश केले तर ह्यूज जॉब पोटेन्शियल निघू शकतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही ही जी लिस्ट सांगताय ती ऐकताना मला असं वाटलं की ही एक वेगळी इंडस्ट्री आहे आणि याच्यातून एक भारताचा आर्थिक कणा सुद्धा मजबूत होऊ शकतो. जसं मंदिरं म्हटलं की सोनं आलंच त्या देवतेचं, देवीचं, हा एक मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. डेफिनेटली. म्हणजे मी जेव्हा टेम्पल इकॉनॉमी हा विषय अभ्यास करत होतो तर तेव्हा सगळ्या मंदिरांमध्ये असणारी संपत्ती त्याचा अंदाज मी घेतला. शिर्डीला जर विचार केला, मी शिर्डीला होतो म्हणून मला तिथली माहिती अधिक आहे. 2500 कोटीची FD शिर्डी संस्थांची आहे. 6000 कोटीची FD तिरुपतीची आहे. अशा प्रत्येक मंदिरांच्या आहेत. 400 किलो सोनं शिर्डीमध्ये आहे. 4000 किलो सोनं तिरुपतीमध्ये आहे. असं प्रत्येक मंदिरात. आणि पद्मनाभ मंदिर तुम्ही जर विचार केला तर 4000 टन सोनं तर तिथेच आहे. म्हणजे सगळ्या भारतभरचे टेम्पल्स 8000 टन सोनं भारतामध्ये आहे. आणि याची इकॉनॉमी किती मोठी आहे तर $3 ट्रिलियन एवढी मोठी इकॉनॉमी आहे. आपला देश थर्ड इकॉनॉमी होण्याच्या प्रयत्नात आहे. आणि मला असं वाटतं की ही टेम्पल इकॉनॉमी जर एनकॅश केली आणि ऑर्गनाईज केली, रेग्युलराईज केली तर म्हणजे थर्ड इकॉनॉमी व्हायला वेळ जास्त लागणार नाही. थोडक्यात केंद्र सरकारने सुद्धा या विषयावर गांभीर्यानं लक्ष देणं तितकंच गरजेचं. कारण अगदी मोजकी मंदिरं आपण देशातली बघू की जी सतत चर्चेत असतात, तिथे मोठ्या प्रमाणात रोजगारसुद्धा उपलब्ध झाला आहे. पण बाकी जी छोटी छोटी मंदिरं आहेत जी फक्त त्या राज्यापुरती किंवा त्या जिल्ह्यापुरती मर्यादित आहेत, तर तसं न होता ती केंद्रानं त्याच्याकडे लक्ष दिलं तर खूप फायदा होऊ शकतो. आपला डेफिनेटली फायदा होतो, देशासाठी फायदा होईल. आपलं संबंध जीवन बघा ना तुम्ही, म्हणजे हे सगळं उत्सव प्रिय आहे आणि उत्सवांभोवती फिरणारं आहे. मग त्याच्यातून रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, होळी असेल, दसरा असेल, नवरात्री असतील, हे सगळे उत्सव जे आहेत यांची इकॉनॉमीचा साईज बघा तुम्ही. नुसतं राखी पौर्णिमा, एक दिवस राखी बांधणे, 1,00,000 कोटी रुपये एवढी इकॉनॉमी त्या रक्षाबंधन उत्सवामध्ये फिरते. दिवाळीचा उत्सव 5 दिवस चालतो, पण 5,00,000 कोटी रुपयाचा व्यवहार संबंध देशभर त्या दिवाळीच्या उत्सवामध्ये होतो. म्हणजे मंदिर आणि उत्सव ह्या दोन्हीमध्ये आपलं जनजीवन हे गुंतलेलं आहे आणि इकॉनॉमी गुंतलेली आहे. ही जर आपण रेग्युलराईज केली, एनकॅश केली तर मला असं वाटतं की ही लार्जेस्ट इकॉनॉमी याच्यातून मिळेल. आता आपण कोर्सेसबद्दल बोललेलो आहे, तर 2 गोष्टी फक्त मी सांगू इच्छितो की मंदिरांचे व्यवस्थापन खूप चांगलं आहे. म्हणजे नावाजलेली मंदिरं, खूप मोठमोठी मंदिरं अशी आहेत, नाव ठेवण्याला जागा नाही, पण तरी 2 गोष्टींचा अभाव अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो. तो म्हणजे दे आर नॉट ऑर्गनाइज्ड अँड दे आर नॉट डिसिप्लिन्ड. म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि डिसिप्लिन स्वरूप मंदिरांना जर आणायचं असेल तर तिथे प्रोफेशनली ट्रेंड मॅनपॉवर आपल्याला टाकायला लागेल. आणि मी जेव्हा विचार केला टेम्पल मॅनेजमेंटचा, तर सायंटिफिक प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट जे आहेत, तर मेन मशीन, मटेरियल, मार्केट आणि मनी, हे सगळे प्रिन्सिपल्स टेम्पल्सला लागू होतात. मग तिथे ह्यूज इकॉनॉमी आहे. कोणी काही मंदिरासाठी पैसे मागायला जात नाही, पण मंदिरात आपसुकच श्रद्धेने माणूस देणगी देतो आणि या देणगीचं व्यवस्थापन करणे, लाखो करोडो रुपये तिथे येतात. ट्रान्सपरन्सी तिथे ठेवणे, त्याचा भक्तांच्या सेवेसाठीच त्याचा वापर होणे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटच्या आहेत आणि इथे ह्यूज मॅनेजमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. आत्ता आपण तुम्ही काय नेमकं या कोर्सेसमध्ये असेल त्याबद्दल सांगत होतात. तर
एक मुद्दा असाही असतो की काही जणांना शॉर्ट टर्म कोर्सेस हवे असतात, काहीतरी एक शिक्षण सुरू असतं आणि त्याच्या जोडीला हे पण आवड आहे म्हणून करायची, तर तशी सुद्धा सोय याच्यात आहे टेम्पल मॅनेजमेंट कोर्समध्ये? हो, म्हणजे एक टेम्पल मॅनेजमेंट ग्रुप आम्ही काही लोकांनी फॉर्म केला होता 2 वर्षापूर्वी. 10 एक लोक त्याच्यामध्ये होते, युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर्सही होते आणि सगळ्यांनी मिळून एक कोर्स डिझाईन केला. तर 3 कोर्सेस त्याच्यामध्ये डिझाईन झाले. एक 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स, 12 महिन्याचा डिप्लोमा कोर्स आणि 2 वर्षाचा डिग्री कोर्स. म्हणजे MBA इन टेम्पल मॅनेजमेंट असं शिक्षणाची ही एक पद्धती याच्यामध्ये विकसित झालेली आहे. आणि याच्यामध्ये काय शिकवलं जाणार तर इकॉनॉमिक्स शिकवलं जाणार. मंदिरासाठी आवश्यकता आहे, तुम्हाला मंदिराचं आर्किटेक्चर शिकवलं जाणार, मंदिराची हिस्ट्री शिकवली जाणार, मंदिराचं लिटरेचर शिकवलं जाणार, त्याच्यासोबतच क्राऊड मॅनेजमेंट शिकवलं जाणार, सर्व्हिस मॅनेजमेंट शिकवलं जाणार, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आता मंदिरांमध्ये आलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मंदिरामध्ये काय उपयोग ते शिकवलं जाणार आणि याच्यासोबतच थेअरीसोबतच प्रॅक्टिकल पण असेल की त्यांना इंटर्नशिप असेल मंदिरांमध्ये थेट. म्हणजे टेम्पल कनेक्ट नावाची एक संस्था आहे ज्यांचं 10,000पेक्षा जास्ती टेम्पलशी कनेक्ट आहे. त्यांच्या माध्यमातून मग हे विद्यार्थी जसे थेअरी शिकतात क्लासरूममध्ये तसंच प्रॅक्टिकल शिकायला मंदिरांमध्ये पण जातात. आणि माझा विश्वास असा आहे की असे हे सायंटिफिकली आणि प्रोफेशनली ट्रेंड मॅनपॉवर युनिव्हर्सिटीजमधून निर्माण झाला आणि हे जर टेम्पल्समध्ये गेले तर टेम्पल्स विल बी ऑर्गनाइज्ड अँड डिसिप्लिन्ड. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि वेलिंगकर युनिव्हर्सिटीमध्ये 3 ठिकाणी हे MBA इन टेम्पल मॅनेजमेंट डिप्लोमा, डिग्री, सर्टिफिकेट असे कोर्सेस सुरू झालेले आहेत. पुढच्या काळामध्ये ते अनेक ठिकाणी सुरू होतील. हे पुस्तक चाळताना दिसते याच्यात मार्केटिंग मॅनेजमेंट, परचेस मॅनेजमेंट, कॉन्ट्रॅक्ट, फायनान्शियल, वॉटर, वेस्ट, पॉवर मॅनेजमेंट, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आजवर मंदिरात जन्मापासून माणूस जातच असतो, पण तरी या सगळ्या गोष्टी कधी लक्षात आल्या नव्हत्या की मंदिरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात आणि ते सगळं या पुस्तकाच्या माध्यमातून लक्षात येते. एक निर्माल्य मॅनेजमेंट असं मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की मी जेव्हा शिर्डीला होतो 3.5 टन फुलं बाबांच्या समाधीवर अर्पण केली जायची रोज. आणि मी विचारलं की याचं काय करतात, तर हे कचऱ्यात फेकून दिले जायचे. तर मी असा प्रयोग केला की त्याच्यातून अगरबत्ती निर्माण करता येईल का, आणि तो सक्सेसफुल झाला. या प्रयोगामध्ये 200 महिलांना रोजगार मिळाला. 5 कोटी रुपये वर्षाला टर्नओव्हर होईल असा उद्योग त्याच्यातून निर्माण झाला. आणि भक्तांसाठी या फुलांमधून निर्माण झालेली अगरबत्ती एक प्रसाद रूपाने त्यांना मिळाली. म्हणजे तो एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मंदिरातून घेऊन जातो आहे. लोक लाईन लावून अगरबत्ती घेतात आणि हातोहात त्या अगरबत्त्या सगळ्या संपलेल्या असतात. तर म्हणजे निर्माल्य मॅनेजमेंट हा सुद्धा एक विषय होतो. तर असे अनेक विषय त्या मॅनेजमेंटच्या याच्यात येतात. बरं, तुम्ही आता स्पिरिच्युअल म्हणालात, श्रद्धेचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला टेम्पल मॅनेजमेंट म्हटलं की मग जी व्यक्ती तिथे शिकणार असेल ती फक्त नोकरी करायची आहे म्हणून त्या मंदिरांमध्ये जाईल, की मग श्रद्धेचा विषय सुद्धा त्याच्यासाठी शिकवला जाईल त्याला या कोर्सच्या माध्यमातून? डेफिनेटली श्रद्धा हा मंदिराचा बेसच आहे. आणि मला असं वाटतं माणसाचाही बेस हा श्रद्धाच आहे. श्रद्धेशिवाय माणूसही राहू शकत नाही आणि श्रद्धा तुम्हाला मंदिराशिवाय दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही. तुम्ही दुकानात गेले, मला श्रद्धा द्या 10 रुपयाची, असं होत नाही. इट इज नॉट ए ट्रेडेबल कमोडिटी. ही श्रद्धा तुम्हाला मंदिरातून मिळते, मोठ्या प्रमाणात मिळते. मंदिराचं मॅनेजमेंट आणि इतर मॅनेजमेंट डिफरन्स काय आहे तर 3 गोष्टी मंदिरांमध्ये ॲडिशनल आहेत. दॅट इज डिव्होशन, स्पिरिच्युअलिटी आणि इमोशन. ह्या 3 गोष्टी बाकी ठिकाणी नाही आहेत. बाकी ठिकाणी धंदा आहे, पण या ठिकाणी ही धंदा नाही आहे, ही सेवा आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी मॅनेजमेंट जे होतं ते वेगवेगळ्या ट्रेंड मॅनपॉवरमधून होतं, पण मंदिरासाठी वेगळं मॅनपॉवर ट्रेन करूनच तयार केलं पाहिजे असं माझं मत झालं. आणि म्हणून मग हा विषय मी हाताळला असा. बरं, यावरून मला आणखी एक विचारायचं होतं. जेन झी आणि त्यांच्या पुढचे जेन अल्फा, जर त्यांना टेम्पल मॅनेजमेंट हे पुस्तक वाचायचं असेल किंवा हे पुस्तक वाचून या क्षेत्रात यावंसं वाटत असेल तर त्यांना तुम्ही थोडक्यात काय सांगाल?
हे पुस्तक ना ॲमेझॉनवर सगळीकडे उपलब्ध आहे. आणि मी जेव्हा शिर्डीला होतो तेव्हा माझा अनुभव असा आहे की तरुणांची संख्या शिर्डीला मंदिरात येणाऱ्यांची अधिक आहे. मी अनेक मंदिरं फिरलो, अनेक ठिकाणी तरुणांची संख्या आहे. परीक्षा असली की जास्त वाढते हे खरं आहे. पण एक मला अनुभव असा आला की वेदर गॉड इज देअर ऑर नॉट कॅन बी ए सब्जेक्ट ऑफ डिबेट, पण इट इज अ नीड ऑफ द पीपल दॅट कॅनॉट बी इग्नोर्ड. लोकांची ती गरज आहे. म्हणजे तो आहे का नाही हा विषय नाही आहे, ती माझी गरजच आहे, समाजाची गरजच आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की भारताचा आत्मा मंदिर आहे आणि तसंच माणसाचा आत्मा हा देवच आहे. आणि म्हणून देवाची आणि त्याच्या मंदिराची भारताला गरज आहे. जोपर्यंत मंदिरं आहेत ना तोपर्यंत कुछ बात आहे की हस्ती मिटती नाही हमारी, याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. आणि हे कायम सुरू राहील. तुम्ही बघा भारतात म्हणजे जगातल्या सगळ्या आक्रांत्यांनी भारतावर आक्रमण केलं पण भारताला ते संपवू शकले नाही. अनेक संस्कृती संपल्या, बेबिलियन, ग्रीक, लॅटिन, या सगळ्या पण भारतीय संस्कृती संपली नाही, कारण मंदिर, आणि मंदिर हा त्याचा आत्मा, आणि मंदिर आपल्या देशाचाही आत्मा. तर या आणि एक आणखी क्राऊड मॅनेजमेंट हा विषय इम्पॉर्टंट आहे, तो ज्याच्यामध्ये शिकवला जातो. मी जेव्हा याचा अभ्यास केला ना तर मला असं जाणवलं की चेंगराचेंगरीचे प्रकरणं जे देशभरात होतात ते जवळपास 3000 घटना ह्या देशभरात होतात. म्हणजे एक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नावाची संस्था आहे, त्या संस्थेने हे नोंद केलेली आहेत. आणि याच्यापैकी 71% घटना मंदिरांमध्ये होतात. म्हणजे 2000 घटना ह्या मंदिरांमध्ये चेंगराचेंगरीच्या भारतभरात एका वर्षात होतात. एव्हरी अल्टरनेट डे एक चेंगराचेंगरीची घटना होते. आणि याला क्राऊड मॅनेजमेंट हे शिकण्याशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून हा कोर्स महत्त्वाचा आहे. थोडक्यात या कोर्सच्या माध्यमातून मंदिरांमध्ये जी गर्दी जाते त्यांनाही शिस्त लागेल, आणि एकंदरीतच मंदिरांमधून जो रोजगार उपलब्ध होतोय त्याला शिस्त लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचा आत्मा आहे मंदिर, त्यामुळे आर्थिक कणासुद्धा मजबूत व्हायला तेवढीच मदत होईल. सर, खूप वेगळा विषय आहे हा, आणि मला वाटतं जे जेनझी जेन अल्फा आत्ताचा हा इंटरव्ह्यू बघत असेल तर निश्चित त्यांनासुद्धा हा वेगळा विषय इंटरेस्टिंग वाटेल, आणि यात करिअर करण्याचा सुद्धा ते विचार करतील. डेफिनेटली याच्यात करिअर आहे, आणि आनंद देणारं करिअर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन वेगळं मिळेल. मी जेव्हा मंदिरात होतो ना, एक मला प्रश्न पडला की व्हॉट इज द मेन जॉब ऑफ द टेम्पल. आणि माझ्या असं लक्षात आलं की टू गिव्ह ए पीसफुल अँड प्लेझंट सॅटिस्फॅक्टरी दर्शन एक्सपिरियन्स टू द डिव्होटी, हेच मंदिराचं काम आहे. त्याला एक आनंददायी दर्शनाचा अनुभव देणे, हे जर केलं तर सगळ्या मंदिरांचं काम झालं. असं पुस्तकावर लिहिलंय, अ सायंटिफिक अँड प्रोफेशनल आउटलुक फॉर द बेटरमेंट ऑफ सर्व्हिस टू द डिव्होटीज. याच मुद्द्यावर हा इंटरव्ह्यू इथेच थांबूयात. सर, खूप खूप धन्यवाद इथे आलात त्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार.